नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण चंद्रपूर पोलीस भरती 2024 मध्ये झालेला चंद्रपूर पोलीस भरतीचा पेपर बघतोय आपण आणि त्याचं गणिताचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। ठीक आहे, तर गणितामध्ये चंद्रपूर पोलीस भरतीमध्ये गणितावरती कसे प्रश्न विचारले होते आणि कसे प्रश्न ते आपल्याला टॅकल करायला पाहिजे होते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, चला आता बघा काय आहे। प्रश्न पहिला आहे, एका संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले तर प्रत्येक वेळी 2 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती। आता मी मित्रांनो तुम्हाला लसावी आणि मसावी हे 2 चॅप्टर आपण घेतलेले आहेत। त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की LCM म्हणजे काय लसावी आणि HCF म्हणजे काय सर तर मसावी। हे म्हणजे मसावी आणि हे म्हणजे काय सर तर लसावी। हे मी तुम्हाला सांगितलं। जिथे कमीत कमी शब्द आला म्हणजे काय तर लसावी। जिथे लहानात लहान हा शब्द आलाय म्हणजे काय तर लसावी। हे सर्व इक्वल लसावीज आहे, बरोबर। जिथे सर मोठ्यात मोठा किंवा मोठी असा शब्द आला तिथे मसावी। तिथे जास्तीत जास्त असा शब्द आला तर तिथे काय असेल तर मसावी। हे मी तुम्हाला लसावी आणि मसावी या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ठीक आहे, चला आता या गणितामध्ये बघा लहानात लहान शब्द आला आहे म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला सर लसावी काढायचं आहे। मग ठीक आहे, आता तुम्हाला कन्सेप्ट ही पण सांगितली होती की आता 3 आहे, हे 5 आहे आणि हे सर 7 आहे। हे तीनही संख्या विषम संख्या आहेत। विषम संख्येचा लसावी काय असतो तर विषम संख्येचा लसावी त्यांचा गुणाकार एवढा असतो आणि विषम संख्येचा मसावी काय असतो तर मसावी त्यांची एक हे मसावी असतं। ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं। फक्त यांचा गुणाकार करा। मग 7 5 35, 35 त्रिक 105 सर। हे सर 105, हे बाकी 2 उरले ना, हे 2 उरले, फक्त 2 याच्यामध्ये ॲड करा म्हणजे 5 आणि 2 हे 7 0 1 म्हणजे ती संख्या कोणती आहे मग सर तर अशी संख्या कोणती आहे तर ती आहे 107। ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। ठीक आहे, चल नेक्स्ट उदाहरण बघूया। चल आता हा प्रश्न बघा। प्रश्न काय आहे बघा, गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25 ने जास्त आहे, म्हणजे सुनीलच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे, तर सुनीलचा पगार गणेशच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी आहे असं आहे ते। ठीक आहे, चल आता काय करायचं आहे। 25% जास्त आहे म्हणजे ते 100 वरतीच जास्त असेल सर। हो, म्हणजे त्याला आपण 125 म्हणू शकतो, कारण 25% जास्त आहे ना गणेशचा पगार सुनीलपेक्षा आणि विचारलंय सुनीलचा पगार कितीने कमी आहे। मग आता ते 100 वरतीच जास्त असेल ना, कारण टक्के 100च असतात ना। हो सर, मग हे 125 म्हणजे सर हे 25 आणि 100 म्हणजे आपल्याला काढायचं आहे। संपला विषय। इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 125 फक्त मित्रांनो इथे आणा आणि याला फक्त मित्रांनो आता कटछाट करायचं आपल्याला। 25 1 25, 25 5 125, 5 1 5, 5 2 10, हा 0 उरला इथे, म्हणजे सुनीलचा पगार किती टक्क्यांनी कमी आहे तर 20% सर कमी आहे। आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। ठीक आहे, चल आता हा प्रश्न बघा। आणि मित्रांनो जर मी जे शिकवतो आहे ती ट्रिक जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चल आता हा प्रश्न बघा। हा प्रश्न एकदम चांगला क्वालिटीचा प्रश्न आहे। एका रकमेचे 4 वर्षाची रास किती होते तर 1312 रुपये, 6 वर्षाची रास किती होते 1568 रुपये आहे, तर व्याजाचा दर आपल्याला विचारला आहे। आता बघा व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे, तर कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो। पहिली ही जे रास आहे ना, रास म्हणजे काय हे सांगतो तुम्हाला। रास म्हणजे काय होते तर रास म्हणजे काय होते ती मुद्दल रक्कम प्लस त्याला मिळालेलं व्याज मिळून बनते ती रास। एवढं क्लिअर आहे। म्हणजे आता ही सर रास आहे 4 वर्षात 1312 आहे, तर याच्यात मुद्दल रक्कम पण आहे आणि याच्यात व्याज पण आहे।
इथं पण रास आहे, मग ह्या 6 वर्ष यात व्याज पण आहे आणि मुद्दल रक्कम पण आहे. मग आपल्याला तेच पहिले काढावं लागेल. आपल्याला जर व्याजाचा दर काढावा लागेल तर व्याजाच्या दराचं सूत्र काय आहे मित्रांनो, जर आपल्याला दर काढायचा असेल तर आपल्याला व्याज माहिती पाहिजे. व्याज गुणिला हे 100 आणि बागीला काय पाहिजे, हे सर मुद्दत आणि काय असेल हे सर मुद्दल. बस. आता मुद्दत आपल्याला दिली आहे ना 4 वर्ष, पण मुद्दल माहिती नाही ना. मुद्दल आपण काढू शकतो, व्याज आपलं काढू शकतो याच्यावरनं आणि दर आपलं निघून जाते. बघा काय करायचं आहे फक्त. आता हे बघा क्लिअर. आता बघा पहिले तुम्ही इथं लिहा वर्ष, इथं लिहा रक्कम. चला हे लिहिलं. वर्ष किती आहे तर हे बघा 6 वर्ष आहे. 6 वर्षात किती होतं तर 1500 हे सर 68 होतं आहे. आणि 4 वर्षात किती होतं तर सर 4 वर्षात होतं आहे 1300 हे 12. बस यांची वजाबाकी करा. किती होईल सर 6मधून सर 8मधून 2 गेलं आहे तर 6 बरोबर. 6मधून 1 गेला आहे 5, 15मधून 13 गेले 2, 6मधून 4 गेले 2. हेच आपल्याकडे झालं आहे. आता याला तुम्ही अजून भाग देऊ शकता. याला जर भाग दिलं तर हे होईल 128. हे 128 व्याज आलं एका वर्षाचं. आता एका वर्षाचं असेल तर आपल्याला काय काढायचं, आपल्याला 4 वर्षाचा व्याज काढायचा ना. मग हे 128ला तुम्ही 4ने गुणा. हे 4ने गुणतो ना, पण मग 4 वर्षाचं व्याज निघेल याच्यामधलं. 4 8 3202 हच्च्याला 3, 4 दुनी 8, 8 आणि 3 11, हच्च्याला 1, 4 1 4 आणि 1 5. म्हणजे हे 4 वर्षाचं व्याज आहे 5,512. मग आता ही पूर्ण रक्कम आणि ही रास आहे ना. रासमध्ये मी तुम्हाला सांगितलं व्याज आणि मुद्दल दोन्ही असतं. मग ह्या 1312मधून हे 512 वजा करा. म्हणजे उरेल किती सर तर उरेल 800. म्हणजे 800 काय आता सर तर 800 सर ही मुद्दल आहे आणि हे 12 काय आहे हे 512. तर सर हे 4 वर्षावर मिळालेलं व्याज आहे. बस. आता तुम्हाला जर हे मुद्दल पण कळाली आहे, व्याज पण कळालं आहे, तर तुम्ही आता दर काढू शकता आणि कालावधी पण माहीत आहे. मग आता बस ह्या सूत्रात तुम्ही आता टाका या गोष्टीला. व्याज किती आहे तर व्याज सर 512 आहे. हे सर 512 गुणिला हे 100. आता मुद्दत किती आहे तर मुद्दत सर ही 4 वर्षाची आहे ना, हे 4 वर्ष. आता मुद्दल किती आहे तर मुद्दल सर हे 800 आहे, हे 800. फक्त याला आता मित्रांनो कटछाट करायचं आपल्याला. हा 0 हा 0 कॅन्सल, हा 0 हा 0 कॅन्सल. आता 8 1 8, 8 सकम 48, 8 चूक 32. मग इथं 4 1 हे सर 4 आणि 4 सक 24. म्हणजे किती टक्के व्याज मिळालं आहे तर 16% व्याज मिळालं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. फक्त आपल्याला काहीच करायचं नव्हतं, फक्त स्टेप बघा काय केलं आहे आपण, त्याच्यानुसार तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. चला या प्रकारे आपल्याला या प्रश्नाला सॉल्व करायचं होतं. आणि चंद्रपूर 2024मध्ये आला पेपर मित्रांनो. क्वालिटी पेपर होता, चांगला पेपर होता. ठीक आहे. ज्यांचे कन्सेप्ट चांगली असेल त्यांना या पेपरमध्ये मार्क होते. आणि आता मित्रांनो जशी जशी स्पर्धा वाढते तसं तसं प्रश्नाची काठिण्य पातळी वाढेल बरं का. आता तुमची क्वालिटी असं की 2024मध्ये जे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण तुम्ही बघा. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे तर 27 असल्यास मोठी संख्या कोणती आपल्याला विचारलं. आता सरासरी म्हणजे मी काय सांगितलं मित्रांनो, सरासरी म्हणजे काय असतं की ती मधली संख्या असते ना. मग मधली संख्या सर 27 आहे आणि आपल्याला विचारलं आहे काय समसंख्या. मग आता मला सांगा मित्रांनो विषम संख्येमध्ये आता आपल्याला विचारलं आहे सम आणि दिलं आहे विषम. विषम संख्येमध्ये जर आपण 1 टाकलं तर सम भेटतं. विषम संख्येमधून 1 मायनस केलं तर आपल्याला सम भेटतं. मग आता सर याच्यात 1 टाका म्हणजे किती होईल सर हे 28 होईल आणि हे सर 26 होईल. म्हणजे ही जोडी समची आहे. मग याच्या पुढची संख्या मोठी याच्या पुढचीच असेल ना, तर याच्या पुढची कोणती असेल 30. मग आता आपल्याला विचारलं आहे का तर मोठी आणि 4च संख्या आहेत ना 4. म्हणजे ही असेल मग 24 आणि 30. म्हणजे ह्या आता 4 संख्या आहेत 1 2 3 4. आता याच्यातली मोठी संख्या कोणती आहे तर मोठी संख्या सर 30 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. सर नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा बघा. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, एक कार जाताना 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व परत येताना 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती आपल्याला विचारला आहे. चला आता काय आहे सरासरी वेग विचारलं. जाते आणि येते जर असेल तर मी तुम्हाला सांगितलं जर समान दिशेने जात असेल तर त्याची वजाबाकी करावी आणि जर विरुद्ध दिशेने जात असेल तर त्यांची बेरीज करावी. कशाची तर त्या वेगाची. आता वेग हे जाते हे अशी जाते
आणि येते ना, म्हणजे विरुद्ध झाली ना, मग काय करायचं, यांची बेरीज करायची. आणि जर एकाच दिशेने जात असेल तर यांची काय करायची, वजाबाकी करायची. ह्या वेगाची असं हे लक्षात ठेवा. जर जाते आणि येते विरुद्ध झाले तर बेरीज केली आहे, आणि एकाच दिशेने जाते तर आपण वजाबाकी केली. चला ठीक आहे. आता बघा किती आहे, एक कार आहे, जाते आणि येते, हे 2 करायचं आहे, कारण जाते येते ना, आणि हे 30 किलोमीटर जाते, 30 किलोमीटर वेगाने जाते, आणि परत किती, तर परत 20 किलोमीटर वेगाने येते. मग हे करायचं आहे, हे 30 अधिक 20 यांची बेरीज, कारण हे विरुद्ध आहे ना. मग बस तेच आहे. आता पुढे फक्त याला सॉल्व करायचं आहे. हे सर 2 आहे, हे सर 30 अधिक 20, आणि 30 आणि 20 सर हे 50. फक्त याला मित्रांनो आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. हा 0 हा 0 कॅन्सल, 5 सक 30, साईन दुनी 12, 12 दुनी तर 24, म्हणजे 24 किलोमीटर असेल त्या गाडीचा सरासरी वेग. सरासरी वेग विचारला ना, सरासरी वेग आहे 24 किलोमीटर. आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व आपल्याला करायचं होतं. गणित कितीही अवघड असू द्या, फक्त गणिताची कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असेल तर गणित तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आणि गणितामध्ये काही नाही, गणित हा विषय असा आहे मित्रांनो की गणित हा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊन जातं जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असेल तर. आणि त्यांच्यासाठी तुम्हाला करावं लागतं काय, तर त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागतं सराव. जेवढं तुम्ही जास्त सराव केला आहे तेवढं गणितामध्ये तुम्ही परफेक्ट होत जात आहे. गणितामध्ये किंवा कोणत्याही विषयामध्ये परफेक्ट होण्याचं एकमेव कारण म्हणजे काय, तर सराव सराव आणि सराव. ठीक आहे. चला आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न काय म्हटलं मित्रांनो, एक खुर्ची व टेबल, म्हणजे एक खुर्ची एक टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे, 5:7 आहे. एक खुर्चीची किंमत किती आहे, तर 225 रुपये आहे. तर रुपये असल्यास 3 टेबलाची किंमत किती. आता आपण काढू शकतो. आपल्याला खुर्चीची किंमत दिली आहे. आता 5ची किंमत किती आहे सर, तर सर 225 आहे. आता हे 7 आपण काढू शकतो ना. आपल्याला काय विचारलं, 3 टेबल. मग 3 टेबल तर आपण 7ला 3ने गुणून टाका, म्हणजे किती होईल सर, मग हे 21 होईल ना. ह्या 7ला जर आपण 3ने गुणलं आहे तर हे 21 होऊन जाईल. फक्त हे 21 इथे टाका, 21 आपल्याला काढायचं आहे. संपला विषय. इथे फक्त गुणाकार टाका, हा 5 इथे टाका, 5 चूक 20 आणि 5 5 25. मग हे सर 45 गुणिला 21 याला भागा, हे आपलं उत्तर असेल. मग आता काय सर, मग आता हे 5 किती असेल सर, 4 आणि 8 किती असेल सर, मग हे 4 आणि हे सर 10, मग 14शी 4 ह्याच्याला किती 1, आणि हे किती असेल सर 9, म्हणजे 945 हे असेल तुमचं उत्तर. आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे आता हे सर आपण 21 कसं घेतलं, हे 1ची किंमत आहे ना 7 म्हणजे 1ची आहे. तर मग आता 3ची विचारली ते 21 ट्रिपल होतील ना त्याचे. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि हे मित्रांनो जर तुम्हाला हे कन्सेप्ट तुम्हाला समजायचं तर मी माझ्या क्लासमध्ये तुम्हाला हे सर्व व्यवस्थित टीच केलेलं आहे. क्लासमध्ये तुम्हाला सर्व काही कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत तुमच्या. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा काय आहे. आता याच्यामध्ये जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील असं विचारलं. आता मी तुम्हाला एक मित्र सांगितलं होतं MDH हे फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं, आणि मग खाली काय M2 हे D2 आणि H2 असं सांगितलं होतं. आणि जर याच्यात काम दिलं असेल तर काम काय करायचं आपल्याला, हे वर्क असेल ना तर वर्क 2 वरती असेल आणि हे वर्क 1 असेल खाली. फक्त याच्यात काय करायचं, हे 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा. MDH हे जशा तसं लिहायचं, फक्त काम जर असेल तर वरचं काम खाली लिहायचं आणि खालचं काम वरती लिहायचं. आता याच्यात तसंच आहे बघा. M म्हणजे काय, तर M म्हणजे मॅन आहे. डे म्हणजे काय, तर D म्हणजे डे आहेत, आणि H म्हणजे काय, तर R आहे. ठीक आहे. आणि W म्हणजे काय, तर वर्क आहे. वर्क म्हणजे काम. म्हणजे हे माणसं आहेत, हे दिवस आहेत, हे तास आहेत, आणि हे काय आहे, तर काम आहे. ठीक आहे. आता यालाच फक्त आपल्याला कामाला उलटं सुलटं करायचं, बाकी जसं तसं ठेवायचं आहे. ठीक आहे. आता बघा किती आहे, 16 कामगार आहे, म्हणजे 16 माणसे आहेत. सर हे 16 माणसे गुणिला किती दिवसात, तर सर हे 21 दिवसात करतात, तर सर हे 21 दिवस लिहिले. आता सर काम आहे, इथं तास दिले ना गणितात,
तासाचं घेणं देणं नाही, मग तास हा कॅन्सल होऊन जाईल. इथे तास, या गणितात तास नाही आहे. मग आता काय दिलं आहे, आता त्याने काम दिलं आहे. आता हे काम दिलं आहे, तर काम कुठं लिहिणार आहे, तर काम आपण खाली लिहिणार आहे. मग हे सर हे 100 काम आहे. मग आता इथे गुणाकार टाका. आता पुढे इथपर्यंत प्रश्न संपला आहे. आता पुढे 200 साड्या. 200 साड्या म्हणजे कामच आहे ना, ते 100 साड्या हे काम होते, ते 200 साड्या पण काम. मग हे सर 200 साड्या इथे. आता किती, तर 12 दिवसात. मग हे डे सर, हे 12, हे गुणिला. मग काय आहे, तर किती कामगार करतात, हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. हेच आपल्याला काढायचं आहे. संपला विषय. फक्त एवढं जर तुम्हाला आलं तर आलं. मग हा 0 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. मग आता काय सर, 4 त्रिक 12, 4 चूक 16, 3 एक 3, 3 7 21, 7 दुणी 14, 14 चूक, तर 14 चूक सर, तर 14 चूक 56 सर आहे. मग 56 दिवसात ते मजूर 56 दिवसात मग ते काम करतील. 56 कामगार लागतील. 56 कामगार लागतील आपल्याला 12 दिवसात काम करण्यासाठी. आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्हाला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. जर मित्रांनो ट्रिक आवडत असतील, मी जे शिकवतो आहे ते जर समजत असतील, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता काय आहे, 10%, 20% आणि 25% क्रमागत सूट दिली असता एकूण सूट किती आपल्याला विचारलं आहे. काय करायचं मित्रांनो, बघा हा एक संख्या आहे, आपण 100 मानली आहे. त्याच्यावरती 10% संख्या दिली नाही ना, तर आपण 100 मणांनी मानली आहे. ह्या संख्येवरती आपण सूट काढली. मग आता 10% सूट दिली म्हणजे ती किंमत राहिली आहे 90 बरोबर, आणि भागिले 100 म्हणजे हे टक्के आपण 100 खाली लिहितो. ठीक आहे. आता पुढे 20% सूट आहे अजून. मग हे गुणिला 20% सूट दिली म्हणजे ती 80चीच झाली गोष्ट. हो सर, ती वस्तू 80च झाली. मग आता इथं 25% सूट दिली म्हणजे ती वस्तू 75ची झाली. मग हो सर 75. हां, मग आता आपल्याला काय भेटेल, आता ती सूट नाही भेटणार, आपल्याला ती रक्कम भेटेल. कोणती रक्कम, तर ती. एक तर तुम्ही असं करू शकता, नाहीतर तुमचं जर हे असेल, हे सर 100. ही आता बघा, आता याच्यात काय करायचं आपल्याला, याच्यात फक्त आता कटछाट करायचं आहे. हा 100, हा 100 कॅन्सल, 1 0 2 0, हा 1 0, हे 1 0 कॅन्सल, 25 त्रिक 75 आणि 25 चूक 100, 4 1 4, 4 दुणी 8. आता खाली काहीच नाही ना, 9 दुणी 18, 18 त्रिक 54 सर, हे 54. हे 54% हे उत्तर नाही बरं का, आणि ऑप्शनमध्ये हे 54 आहे. हे 54 आपण काय काढलं आहे, सूट दिल्यानंतर ती वस्तू एवढ्याची राहिली आहे, पण सूट दिली कितीची हा प्रश्न आहे. एकूण सूट किती दिली हा प्रश्न आहे. मग काय करायचं आहे, ह्या 100मधून हे 54% वजा करायचे, उरतात किती, तर 46%. मग 46% सूट दिली आहे त्यांनी, 46% त्यांनी सूट दिली आहे. ऑप्शन क्रमांक आहे आपला 4. तर अशा प्रकारे आपल्याला हा गणित सॉल्व करायचं होतं मित्रांनो. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, एक ट्रेन आहे. एक ट्रेन एका खांबाला 15 सेकंदात व 100 मीटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात, तर त्या ट्रेनची लांबी किती विचारली आपल्याला. म्हणजे एक ट्रेन आहे, एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते, 100 मीटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी आपल्याला विचारली आहे. आता मला सांगा, हा समजा एक खांब असेल, तो खांब प्लॅटफॉर्मवरतीच असतो ना. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त हे 25मधून हे 15 वजा करायचे, आणि किती असेल 10. म्हणजे हे सेकंद याच्यातून, म्हणजे या सेकंदातून हे सेकंद आपण वजा केले, म्हणजे हे 10 म्हणजे किती राहिलं, मग तर 100 राहिलं. हे 10 म्हणजे 100, आणि मग हे 15 म्हणजे आपल्याला कळून जाईल, हे 15 म्हणजे आपल्याला काढायचं आहे. चाल, फक्त इथे गुणाकार टाका, आणि हा 10 फक्त इथे भागी राहणार, हा 0 हा 0, 15 1 15 आणि हा 0 इथे. म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती आहे, मग त्या ट्रेनची लांबी आहे मित्रांनो 150 मीटर. आहे ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. जर मित्रांनो मी जे टीच करतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. एवढं काम तर तुम्ही करू शकता. आता बघा, आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा, रुपये काय आहे,
6,800 नफा ए बी सी यांना या प्रमाणात वाटल्यास बीला एपेक्षा किती रुपये कमी मिळाले असं म्हटलं. आता बघा, ए म्हणजे काय आहे, 5 आहे, बी म्हणजे 4 आहे, म्हणजे ऑब्वियसली बीला एपेक्षा कमी मिळालं आहे. बरोबर. एकूण किती रक्कम आहे, एकूण एवढा आहे. किती आहे सर, तर 6,800 रुपये आहे एकूण. मग हे तिन्हींना या प्रमाणात मिळालं आहे. मग तिघांची जर बेरीज केली तर हे एकूण असेल. मग करा सर, हे 5, हे 4 आणि हे 8 किती होतात सर, तर सर हे 17 होतात. मग आता बस हे 17 म्हणजे एवढे आहेत, हे 17 एकूण म्हणजे एवढे आहेत ना, पण त्यांना वाटणी केली या प्रमाणामध्ये. पण आपण एकूण घेतलं आहे कारण ही एकूण रक्कम आहे. एकूण आता एवढी आहे, आपल्याला विचारलं आहे का, मग आपण बीला एपेक्षा आपण ए म्हणू शकतो. हे 5 आहे ना, ए म्हणजे आपण काढू पहिले. ठीक आहे, मग इथे काढा फक्त. 5 आपण ए घेतलं आहे, ए आहे ना, एचं हा ए 5, 5 हा 17. मग 17 चूक, हे 5 चूक, हे सर 20 आणि हे 2 शून्य उरले ना, हे म्हणजे बी कितीचं आहे सर, तर बी 2000चा आहे. म्हणजे यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 1चाच आहे ना. मग हा ए 1600चा असेल ना. मग ए कितीचा आहे, मग 1600चा आहे. यांची वजाबाकी करा म्हणजे बीला एला किती जास्त मिळाले. मग सॉरी, हा ए आहे 2000चा आणि बी आहे 1600चा. मग आता एला किती जास्त मिळाले, बीला एपेक्षा किती रुपये कमी मिळाले, तर बीला किती रुपये कमी मिळाले, तर 400 रुपये कमी मिळाले ना. मग म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं काय असेल, 3 असेल. तर अशा प्रकारे एक तर तुम्ही असंही करू शकता. आता बघा, एचं किती निघालं आहे, हे 2000 निघालं आहे एचं, आणि याचंही तुम्ही असं करू शकता. हे 68 आहे गुणिला हा 4 म्हणजे किती आपल्याला काढायचं आहे, मग हा 17 चूक 68, 4 चूक, हे 16, हे 2 शून्य. मग 2000मधून हे करा कारण हे बीचं आहे ना. आता 2000मधून मग तिथेच तुम्हाला करता आलं पाहिजे कारण यांच्यामध्ये फरक 1चाच होता ना. हे आपण 5चं काढलं होतं. मग 5चं जर आपण इथं जर आपण 1 बी ठेवलं असतं 1, तर आपलं किती निघालं होतं, हे 401चं निघालं होतं ना. मग 1चं डिफरन्स तेच आहे. ठीक आहे, चल. चल आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे बघा. 4 मित्र ए बी सी आणि डी यांच्यामध्ये विशिष्ट रक्कम अशा पद्धतीने वाटली जाते की एला बीपेक्षा 1ने कमी, सीला डीपेक्षा 5ने जास्त, डीला बीपेक्षा 3ने जास्त अशा पद्धतीने मिळते. तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळते. अशा प्रश्नामध्ये मित्रांनो काय करायचं, पहिले सर्वात कमी रक्कम कोणाला मिळते हे शेवटचं वाक्य पहिले वाचायचं आणि मग प्रश्नाकडे जायचं. बघा आता मग या एला बीपेक्षा कितीने कमी मिळते. मग आता हा बी आहे आणि हा ए आहे, याला 1 रुपयाने कमी मिळते. बरोबर, मग 1ने कमी मिळते. सीला डीपेक्षा 5ने जास्त मिळते, म्हणजे हे सर सी आहे आणि हे सर डी आहे, याला 5ने काय मिळते, तर जास्त मिळते. म्हणजे हे जास्त असं करा, हे कमी, म्हणजे हे समजतं. मग आपण तसंच लिहितोय ना, 5ने जास्त मिळते. तर डीला बीपेक्षा 3ने कमी मिळते. आता हा डी आणि बी आहे, याला काय आहे, तर हा 3पेक्षा कमी आहे. कोण, हे यांच्यामधला फरक आहे. सी म्हणजे 5, सीपेक्षा डी 5ने कमी आहे, डीपेक्षा बी 3ने कमी आहे, बीपेक्षा ए 4. आणि 4ही मित्र आले. आता याच्यात 4ही मित्र आले ना क्रमात अशा पद्धती. तर आता मला सांगा सर्वात कमी रक्कम सर्वात कमी कोणाला मिळाली आहे, तर सर्वात कमी सर मग एला मिळाली आहे. मग आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं मित्रांनो. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे. फक्त इथे करेक्शन आहे. इथे फक्त ते 30 आहे. इथे फक्त याला 30 करा. 30 रुपये असं आहे ते. 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करून नंतर ते सर्व प्रत्येकी 3 रुपयास विकला असेल तर किती टक्के नफा झाला असं आपल्याला विचारलं आहे. आता मला सांगा 30 पेन त्यांनी खरेदी केले, इथं डझन दिले, 30 रुपये डझननी त्यांनी घेतले. बरोबर, तर 30मध्ये 2.5 डझन होतात. हो सर, मग 30 रुपये डझन असेल तर 260 म्हणजे आपण त्याला 2.5 डझनचे 75 रुपये करू शकतो. हो, 75 रुपये म्हणजे घेतलं आहे त्यानं 2.5 डझन पेन. मग आता त्याने 3 रुपयास प्रत्येकी घेतले. पेन किती होते, तर 30 होते. मग त्यांनी जर हे 3 रुपयाला प्रत्येकी विकले तर 30 पेन त्याचे विकले जातील सर 90 रुपयाला. मग हेच आहे. आता हे 90 रुपयाला त्यांनी विकलं आहे आणि 75ला त्यांनी खरेदी केलं आहे.
बरोबर. तर फायदा किती झाला तर नफा झाला 15 रुपये. हे 15 रुपये नफा झाला आहे ना त्याला. मग आता हेच 15 रुपये इथं नाही आहे, इथं आपल्याला हेच 15 रुपये टक्क्यात सांगायचं आहे, फक्त संपला विषय. मग काय करायचं आपल्याला, टक्क्यात जर सांगायचं असेल हे 15 गुणिला टक्के म्हणजे आपण 100 गुणिला करतो आणि भागीला काय असेल जी खरेदी किंमत होती. खरेदी किंमत किती होती तर खरेदी किंमत होती सर 75 रुपये. हे 75 रुपये संपला विषय. फक्त याला फक्त आता कटछाट करायचं आहे. बघा 15 एक 15, 15 पाची 75, 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि हा 0 इथे, म्हणजे 20% झाला आहे त्याला नफा. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहज सॉल्व करू शकतो. ठीक आहे. चल आता नेक्स्ट प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न कसा आहे बघा. 20% ॲसिड असलेल्या 60 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण 12% होईल. आता मला सांगा हे 60 लिटर पूर्ण आहे, हे 60 लिटर, याच्यात काय आहे सर तर याच्यात सर हे सर ॲसिड आहे, हे ॲसिड आणि दुसरं काय आहे तर दुसरं सर पाणी आहे. मग याच्यात किती आहे तर 20% ॲसिड आहे. बरोबर. हे 20% ॲसिड असेल म्हणजे 80% मग सर त्याच्यात पाणी असेल. हो. जर आपण याचं 80% 20% काढलं 60चं तर साइन दुनी सर हे 12 होतं ना, म्हणजे 10% 6 होतं आहे तर साइन दुनी 12 साइन 8 मग हे सर 48, म्हणजे 48 लिटर पाणी आहे आणि 20 हे 12 लिटर काय आहे मग ॲसिड आहे त्याच्यामध्ये. आत्ता ह्या दोघांची टक्केवारी किती होते तर दोघांची टक्केवारी 100 व्हायला पाहिजे ना. दोघांची टक्केवारी 100 आहे. मग आता त्यांनी काय म्हटलं 12% ॲसिड व्हायला पाहिजे, हे 12% राहायला पाहिजे. आपण याला 12% मानलं, हे 48% आहे, म्हणजे हे टोटल किती टक्के झाले आता हे 60% झाले ना. मग आता मला सांगा 100% व्हायला 60% मध्ये किती टाकावं लागेल मला 100, मग 40% टाकावं लागेल, म्हणजे हे 40, म्हणजे आता बस हे किती होऊन जाईल मग हे 88% होऊन जाईल आणि हे किती होऊन जाईल हे 12%च राहील. म्हणजे याच्यात मला किती लिटर पाणी टाकावं लागेल तर मला सर हे 40 लिटर पाणी टाकावं लागेल. म्हणजे 40 लिटर म्हणा 40% म्हणा ते काही म्हणा, मग 40 त्याच्यात आपल्याला टाकावं लागेल. म्हणजे माझं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे एवढं झालं तर ते तेवढं होऊन जाते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. चल आता बघा. आता हा प्रश्न बघा. दोन संख्येचे गुणोत्तर 3:4 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 1225 आहे, तर त्या संख्या कोणत्या आपल्याला विचारलं आहे. आता ह्या संख्या आहे 3:4. आता 3:4 मध्ये सर्व संख्या ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत आपल्याला मित्रांनो. आता आपण काय करायचं आहे, आता बघा, आता ऑप्शन थ्रू आपल्याला जावं लागेल. हे बघा, हे 21 आहे, हे 21चा वर्ग आणि 28चा वर्ग यांची बेरीज यायला पाहिजे एवढी. आता सर 8चा जर आपण वर्ग केला आहे तर 8चा वर्ग किती आहे सर तर 64, 1चा वर्ग 1, हे एककचा जर मिळवला आपण तर शेवटी 5 येतं आहे. शेवटी 5 येतं आहे ना, म्हणजे आपलं उत्तर काय असू शकतं, उत्तर आपलं असेल मग हे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपलं असेल. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करत शकतो. कारण की मग बघा ऑप्शनमध्ये आपण हे जर बघितलं हे 144 आणि हे 81, तर हे होतात का 1000पर्यंत तर नाही, म्हणजे हे तर आपलं ऑप्शन नसेलच, मग हे आपलं ऑप्शन नाही. आता 24 आणि 32, आता 4चा वर्ग किती आहे तर 4चा वर्ग 16, 2चा किती आहे तर 4 आहे, म्हणजे एकच स्थानी मला काय 0 येतं ना, इथं काय पाहिजे इथं 5 येऊन राहिलं ना, म्हणजे हे पण माझं नसेल. मग आता हे उत्तर असू शकतं. बघा 7चं किती आहे तर 7 7 सर हे 49 आहे आणि 6 6 हे 36 आहे, म्हणजे यांचं सर 5 येतं आहे, 5 येतं आहे, पण ही संख्या मोठी बनते. आता बघा 36चा वर्गच किती निघतो बघा, हा 36चा वर्ग जर आपण काढला तर 6 6 हा 36, 3 त्रिक 9, साइन त्रिक 18, 18 दुनी सर तर हे सर 36, मग हा 0, म्हणजे 6 9 आणि हे 12, म्हणजे एकच याच्यापेक्षा मोठं होतं. 36चा वर्ग याच्यापेक्षा एकच मोठं होतं आहे, म्हणून तुमचं उत्तर असेल हे. तुम्हाला काही जास्त काढायची गरज नाही. ठीक आहे. चल अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. चल आता बघा, आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय चक्रवाढ व्यासचा प्रश्न आहे. चल आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा,
कोणत्या कालावधीत 1000 रुपयाचे दर साल दर शेकडा 10 दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याज एवढं मिळेल असं म्हटलं आहे. आता याच्यामध्ये बघा का प्रश्न कसा सॉल्व करायचा होता. हा बघा किती टक्के आहे तर 10%. आता 10%ला हे असं आपण लिहू शकतो सर. हो म्हणजे हा शून्य कॅन्सल झाला आहे म्हणजे उरलं आहे काय 1/10. म्हणजे ही 10 म्हणजे काय आहे तर मूळ किंमत आहे आणि याच्यात आपल्याला वर्ष दिलं नाही आणि वर्षच आपल्याला काढायचं आहे की किती वर्षात होईल. आता बघा 1 वर्षाचं हे 10 आहे आणि या दोघांची बेरीज करा म्हणजे व्याज त्याच्यावर मिळाले आपल्याला 1 रुपया. 2 वर्षाचं कसं असेल हे सर असं असेल आणि हे तुम्ही असं करू शकता हे 2 वर्षाचं. हे 3 वर्षाचं असं करू शकता हे 3 वर्षाचं. म्हणजे आता जर आपण 1 वर्षाचं काढलं तर आपल्याला 1 रुपया मिळाला आहे. 2 वर्षाचं जर काढलं तर बघा 10चा वर किती आहे सर तर 10चा 100 आहे. 11चं किती आहे सर तर 121 आहे. आता 10चा बघा 10चा किती आहे 10चा घन तर सर 1000 आहे. 11चा घन सर हे 1331 आहे. म्हणजे बघा आपण जर 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले किती वर्षासाठी तर 3 वर्षासाठी. हे घन म्हणजे 3 वर्षासाठी तर आपल्याला ही रक्कम चक्रवाढ व्याजाने भेटते आणि त्यांनी आपल्याला दिलेलं ना ही रक्कम. म्हणजे तुम्हाला याच्यात घन पाठ पाहिजे होता. घन जर तुम्हाला माहीत असेल तर ह्या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. आलं आहे तुमचं उत्तर. तर किती वर्षासाठी आहे तर 3 वर्षासाठी. 1 वर्षासाठी जर केलं तर हे येत होतं ना. 2 वर्षासाठी केलं तर हे येत होतं आणि 3 वर्षासाठी केलं तर आपल्याला हे होतं. याच्यात तुम्हाला काही ते सॉल्व करायची गरज नव्हती. जर तुम्हाला ही मेथड माहिती नसेल तर मग तुम्हाला काही ऑप्शन नव्हता. मग तुम्हाला कसं करायला पाहिजे होतं हे 1000 आहे याचे तुम्ही 10% काढा आणि हे भागिले 100. मग हे तुम्ही असं कॅन्सल करा. मग सर उरलं किती हे सर 1000. मग याच्यात टाका. मग सर हे पहिल्या वर्षाचं मग आता हे दुसऱ्या वर्षाचं काढा. म्हणजे मग ह्या 100मध्ये हे याच्यात टाका ना. मग हे सर 1100. 1100वर सर 10% काढा आणि याच्यात मग सर हे 100 टाका. हा 0 हा 0 हा 0 हा 0. काय आलं व्याज तर 110. मग हे तिसऱ्या वर्षाचं 1100मध्ये हे टाका म्हणजे सर 1210 गुणिला हे 10 आणि हे सर 100. मग हा 0 हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल. उरलं काय सर 121. मग हे सर 1210मध्ये हे 121 टाका. 1 3 3 1 हे तुमचं उत्तर निघते. पण एवढं तुम्हाला करायची गरज आहे का. एवढं तुम्हाला करायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला ज्या मुलांना माहिती नाही ते मुलं याच प्रकारे करतील. आणि जर तुम्ही माझा ते चक्रवाढ व्याजचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. हे कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. चला आत्ता बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे. 3 अंकी 4 अंकी 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती आपल्याला विचारलं. म्हणजे आता सांगा मला 5 अंकी लहानात लहान संख्या काय सर तर 5 अंकी लहानात लहान संख्या सर 1 वर हे सर 4 0. 4 अंकी काय तर 1 वर सर हे 3 0. 3 अंकी काय सर तर 1 वर हे 2 0. बस यांची बेरीज करा किती होईल सर हा 0 0 1 1 1. बस हे 11,100ला फक्त आपल्याला 3ने भागायचं आहे. मग सर 3 त्रिक 9 उरले किती 2 1 3 7 हे 21 आणि हे 2 0 जसे तसे. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं सर 3700 हे असेल तुमचं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चल नेक्स्ट उदाहरण बघूया. आता प्रश्न क्रमांक 8वा बघा. आता हा प्रश्न आपल्याला कसं सॉल्व करायचं होतं ते बघा. चल आता बघा हा प्रश्न कसा आहे. वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट आहे बरोबर. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या तिप्पट होते. वडिलांचे सध्याचे वय किती आता हा प्रश्न आहे. आता बघा वडील आहे काय आहे तर दुप्पट. म्हणजे हे आपण 2x वजा 10 वर्षापूर्वी आहे ना हे 10 आणि हे काय x आहे आणि हे 10. ठीक आहे. आणि काय होते तर तिप्पट होते म्हणजे हे 3 आणि हे 1 होते. आता हे कुठून आलं आहे कसं आलं हे समजलं का. आता बघा हे तुम्हाला मी सांगतो काय आहे. हे सर वडील आहे आणि हा काय आहे तर हा मुलगा आहे. तर काय होते वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे हे सर 2 आहे आणि हा 1 आहे. 10 वर्षापूर्वी किती होते तर तिप्पट होते. 10 वर्षापूर्वी हे तिप्पट होते आणि हे 10 वर्ष असं लिहि.
म्हणजे आता बघा ते आपण जे वरचं गुणोत्तर आहे ना, असं हे गुणोत्तरात आहे, हे असं गुणोत्तर आहे ना, तर ह्या गुणोत्तरात आपण हे केलं आहे, हे 2 आणि हे x आहे, म्हणजे हे 2x आहे, 1x आहे आणि ते 3 1 आहे, बस एवढंच. याला फक्त आता गुणायचं आहे, या संख्येने या संख्येला गुणायचं आहे. मग या संख्येने या संख्येला गुणा म्हणजे काय असेल, हे सर 2x वजा 10शी 10, 3ने याला गुणा 3x, हे सर 3x आणि वजा 3 हे सर 30. मग आता हा 2x इकडे जाईल तर इकडे अधिक आहे तर तिकडे काय होईल, वजा होईल. म्हणजे राहील काय आपल्याकडे फक्त x, बरोबर, फक्त x राहील. आणि मग हा वजा 10 आहे ना, तर तिकडे काय होईल, अधिक होईल. म्हणजे काय होईल, वजा अधिक अधिक होईल ना, म्हणजे हे काय होईल 40. म्हणजे x म्हणजे काय आहे, तर वडिलांचे सध्याचे वय किती आहे, मग तसं वडिलांचे सध्याचे वय आहे मित्रांनो 40. ठीक आहे. आता असं बी तुम्ही सॉल्व करू शकता आणि याच्यामध्ये बघा तुम्ही असंही सॉल्व करू शकता. आता त्यांची वयांचे काय आहे, दुप्पट आहे. आता याच्यात 10 वर्षापूर्वी समजा आपण जर म्हटलं की वडील आता 40 आहे, आता 40 आहे बघा, आता 40 आहे तर हे 20 असेल, बरोबर. मग आता जर 10 वर्षापूर्वी हे सर 30 असेल आणि हे काय असेल 10 असेल, समजलं. जर वडील आता 40 आहे तर हे 20 आहे. मग हे जर आता 30 असेल, मग 10 वर्षापूर्वीवर मागे घेतलं ना, मग 40मधून 10 वजा केलं, 20मधून 10 वजा केलं, म्हणजे यांचं रेशो यांचं किती होऊन जाते, 1 2 1 आणि यांचा 3 1. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. चला आता पुढे बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे बघा, 12 आहे, 12 जसे x आहे आणि 27 आहे, तर या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत, तर xची किंमत किती, म्हणजे हे गुणोत्तर प्रमाण आहे आणि मध्ये अशी संख्या आहे तिघांनी भाग जायला पाहिजे. आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, हा x आहे ना, हा x आहे, xचा वर्ग, म्हणजे आपण गुणाकार करतो ना, हा x इकडे काढला आहे तर हा 12 गुणीला आपल्याला 27 करावी लागेल. फक्त हेच मग ते निघून जाईल. मग आता 12 साती 84, 84शी 4 हातचे आले 8, 12 दुनी 24, 24 आणि 8 सर 24 आणि 8 किती, तसं 24 आणि 8 बरोबर, 24 आणि 8 हे 32. म्हणजे आता मला सांगा हे 324 कशाचा वर्गमूळ, 324 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर x बरोबर आहे सर मग 18, म्हणजे 18. म्हणजे इथं कोणती संख्या पाहिजे, इथं संख्या पाहिजे सर 18. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. चला आता हा प्रश्न बघा, अजून आता 5-6 प्रश्न राहिले ते प्रश्न. आता हा गणित बघा मित्रांनो, आणि या गणितावरती हा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला दिसतोय. ही प्रश्न चंद्रपूरची प्रश्नपत्रिका आहे 2024मध्ये झालेली. आणि आता आपण सर्वच 2024मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेऊन येतो आहे. पहिले आपण गणित घेणार आहे, मग त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. आता बघा 2 ते 99 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 5 अंकाला मोजतो, असा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आला मित्रांनो, फक्त मी तुम्हाला एक डायग्राम देतो, तो डायग्राम फक्त व्यवस्थित पाठ करून टाका. कोणताही प्रश्न तुम्हाला काही मोजायची गरज पडणार नाही. बघा आता 1 किती वेळा येतो, पहिले हा 1 ते 100 पर्यंत, 100 पर्यंत 1 किती वेळा येतो, 1 सर 21 वेळा येतो. 2 ते 9 हे किती वेळा येतं, तर हे सर 20 वेळा येतं. आणि हे 0 किती वेळा येतं, तर सर हे 0 येतं आहे 11 वेळा. संपला विषय. हे फक्त 3 लक्षात ठेवा. 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो, तर 21 वेळा. 2 ते 9 किती वेळा येतो, 20 वेळा. 0 किती वेळा येतो, तर 11 वेळा. आता मला सांगा आपल्याला काय विचारलं, 5 किती वेळा येतो, तर 5 मग सर 20 वेळा येतो. 20 वेळा आहे ना. 2 3 4 5 9 पर्यंत कोणतीही संख्या असेल तर ती येते 20 वेळा. 1 ते 100 पर्यंत 1 21 वेळा आणि 0 11 वेळा. एवढं लक्षात ठेवायचं आहे. हा फक्त व्यवस्थित डायग्राम लक्षात ठेवून घ्या. याच्यावरती प्रश्न तुम्हाला हमखास विचारतातच. भरपूर प्रश्नपत्रिकेत याच्यावरती प्रश्न तुम्हाला दिसतात. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा कसोटी चॅप्टरमधला प्रश्न आहे. काय म्हटलं आहे बघा, 9 3 प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि 318 आहे. या संख्येला 9ने निषेध भाग जातो, म्हणजे 9ने भाग जातो, तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक असावा, असा प्रश्न आपल्याला विचारला. बस आता 9ची कसोटी काय आहे, तर 9 पर्यंत संख्या आणणे काय असेल, 9 पर्यंत संख्यांची बेरीज करणे आणि मग
कमी करणे आणि बाकी किती उरायला पाहिजे सर, तर बाकी 0 किंवा 9 उरायला पाहिजे, बरोबर. मग बाकी 0 किंवा 9 जर उरत असेल मग आता फक्त करा काय असेल सर, हे 93 आहे, हे प्रश्नाचं चिन्ह 3 1 आणि हे 8 आहे. फक्त याला मित्रांनो कटछाट करायचं आपल्याला. हा 9 कॅन्सल, 8 आणि 1 9 कॅन्सल, 3 आणि 3 6 सर. 6 मध्ये आपल्याला काय मिळवावं, म्हणजे 3 मिळवावं लागेल, म्हणजे ते 9 होईल. 9 म्हणजे काय असेल मग 0, बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, उत्तर असेल आपलं 2 नंबर. म्हणजे याच्यात आपल्याला 3 टाकावं लागेल, म्हणजे हा प्रश्नाच्या चिन्हाच्या ठिकाणी आहे मग 3 3 3 3 म्हणजे 9, बरोबर. अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न एकदम क्वालिटी प्रश्न आहे. चला याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आहे. आता बघा काय आहे, हे 17 पॉईंट, हे सर 28 आहे आणि भागीला झेड आहे. आता याला 36ला हा गुणाकारामध्ये 36 दुनी सर, तर सर हे 72 आहे. 72 पॉईंट हा 0, कारण पॉईंट इथं पण पॉईंटच्या नंतर एक अंक आहे, इथं पण काय आहेत सर हे गेले. आणि बरोबर किती आहे, तर बरोबर 2 यायला पाहिजे. बस फक्त याला सॉल्व कराय. हा आता भागीला आहे, तिकडे काय होईल, तर गुणीला होईल सर. मग हे 17.28 हा भागीला काय असेल, हा झेड आहे बरं का, हा झेड आहे, हा झेड 2 नाही, हा झेड आहे, बरोबर. 72 दुनी सर 144, 100 ह्या 2 अंक सोडून इथं पॉईंट देऊन टाकला. बस आता हा आपल्याला झेड काढायचा आहे ना. आता हा झेड जर आपल्याला काढायचा असेल, हा झेड बरोबर, हा इकडे काय, तर हा भागीला आहे ना, तर तिकडे काय होईल, गुणीला होईल. म्हणजे हे सर 17.28 भागीला हे 144 होऊन जाईल. मग आता फक्त पॉईंटला पॉईंट काढून टाका, दोन्ही पॉईंटच आहेत ना, वरती पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे, खाली पण 2 अंक आहे, तर मग काय नाही, फक्त 4ने भागायला. आता बघा 4 चूक 16, 4 त्रिक 12 आणि 4 दुनी 8, इथं 4 त्रिक 12 आणि 4 सक 24. बस याला फक्त आता पुढे अजून कटछाट होतं आहे. 4 9 हे सर 36 आणि 4 1 4 आणि हा 0 आणि 4 8 32. आता पुढे सर अजून भाग जातो आहे का, तर हो सर 9 1 9 9 दुनी 18. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे मित्रांनो, उत्तर आलं आहे तुमचं 12. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. फक्त कटछाट करायचं होतं, फक्त मांडणी कशी हे तुम्हाला जमायला पाहिजे होती. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न एकदम चांगला प्रश्न आहे. फक्त याच्यामध्ये काय करा, फक्त हे प्रश्न आहे ना, हा एक 0, हा 0 फक्त वाढवायचा, हा 3 0 आहे ना, फक्त 4 0 केला आपण, बाकी प्रश्न सेम आहे. ठीक आहे. फक्त ते मिसिंग राहिले, 1 0 कमी टाकण्यात आलं आहे, ते 0 1 राहिलं होतं. फक्त असा प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न असा आहे, हा 0 0 0 भागीला हा 200 भागीला हा 20 भागीला हा 35 भागीला 7 आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला, हा तो प्रश्न आहे. ठीक आहे. वरचंच आपण खाली लिहिलं आहे, हे नाही तर हे आहे. ठीक आहे. चला आता बघा या प्रश्न आपल्याला सॉल्व कसं करायचं होतं. आता आपण पहिले कंस सोडवणार. 7 5 35 म्हणजे आपल्याकडे राहिलं आहे काय सर, हे सर 20,000 भागीला हा 200 आणि हे सर 20 आणि भागीला सर 7 5 सर हे 5. आता तुम्ही जर असं सॉल्व करत असाल तर गणित तुमचं चुकतं आहे. असं गणित नाही. याला फक्त तुम्हाला मांडायचं कसं होतं, तर हा 20,000 आहे, हा 20,000 बरोबर गुणीला, तर हा उलटसुलट होईल, फक्त 1 वरती जाईल आणि हा 2 खाली येईल. मग आता परत तेच 1 वरती आणि हा 20 खाली, परत तेच 1 आणि हे 5 खाली. म्हणजे हे कसं झालं मित्रांनो हे तुम्हाला मी सांगतो. हे बघा, हे 20,000 आहे, हे 20,000 इथं आपण जर कारण याच्या खाली पण 1 आहे आणि बघा हे याच्या खाली पण 1 आहे, हे असं आहे. मग आपण ते काय करतो, हे 20,000 जर असेल, हे 20,000 याचं चिन्ह आपण चेंज करतो, तर हे अंश हा छेद कुठं जातो, अंशात, अंश कुठं छेदात, मग हे असं होऊन जातं. बरोबर. हे मी तुम्हाला अपूर्णांक चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे भागाकाराच्या, तिथं कसं करायचं आहे. ठीक आहे. चला आता फक्त याला सॉल्व करायचं आहे. तुम्ही असं सॉल्व केलं चुकतं, फक्त सॉल्व केलं की आलं उत्तर असं समजायचं आपण. चला आता काय करा, हा 0 2 3 0 कॅन्सल, 1 2
3 0 कॅन्सल, बे 1 बे म्हणजे उरलं आहे काय 10. मग आता 5 1 5, 5 2 10. मग आता वरती करायला 2 आहे आणि खाली छेदात पण 2 आहे ना, बे 1 बे म्हणजे उत्तर काय सर तुमचं 1 आहे सर ऑप्शनमध्ये. हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं